पाठ 6 अश्मयुग म्हणजे दगडांची हत्यारे, गरजेनुसार हत्यारांचा आकार आणि प्रकार. अश्मयुगीन हत्यारे, गरजेनुसार हत्याराचा आकार आणि प्रकार कसा असतो. समजा आपल्याला एखादी चकचकीत वस्तू जमिनीत रुतलेली दिसली की ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करू, कदाचित बोटानेच नुसती टोकरून पाहू, नाहीतर जमेल तर एखादी कडक काटकी शोधून त्या काटकीने उकरून पाहू. तरीही नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अनुकुचीदार दगड शोधून त्या दगडाने काम व्हायला पाहिजे. नाही झाले तर आपल्याला लोखंडाची सळे आणावी लागेल. यावरून कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निवडावे लागतात. पुढील 4 गोष्टी आपली साधनांची निवड करत असतील. साधनांची उपलब्धता, कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर, अधिकात अधिक परिणामकारकता, साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. चिंपांझीसारख्या वानरसुद्धा बिया आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच त्यांनी आपले हत्यारं तयार करण्यासाठी वेगवेगळ्या दगडाचा सुद्धा वापर केलेला आहे. तसेच वारुळातील मुंग्या पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात. मानवही मृत प्राण्यांची हाडे, दगड, वाळक्या, काठ्या आणि काटक्या या साधनांचा वापर करत होताच. सततचे बारीक निरीक्षण करून प्रयोग आणि अंगकाची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड तासले तर त्यांच्या मदतीने काम अधिक चांगले होतात. हे मानवांच्या लक्षात आले. शिवाय त्या वस्तू हवा तसा आकार देण्यासाठी त्याला उमगले आहे. मागील पाठामध्ये आपण पाहिले आहे की जे काही कुशल असे अवशेष होते, त्या अवशेषामधून दगडांची हत्यारे तयार केली जायची. म्हणून ती काय हत्यारे, दगडातील हत्यारे बनवता येतात याचे उत्तर नाही असे द्यावे लागेल, कारण इतर वस्तूपासूनही हत्यारे बनवताना लक्षात येत होते. तथापि आपल्याला लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांची, दगडांची हत्यारे तेवढी सापडू शकतात. हत्याराचे हत्यारे क्वचित मिळतात. काठ्या आणि काटक्या या नाशवंत वस्तू असल्यामुळे त्यांच्यापासून केलेली व काळातील हत्यारे मात्र सहसा मिळत नाही. 1, 2, 3, 4, 5, 6 हे जे काही आपल्याला अवशेष सापडतात, दगड आणि हाडे यांच्यापासून तयार केलेले हत्यारे आहेत. हे हत्यारे जर का आपण पाहिली तर सर्वप्रथम म्हणजे त्यांनी काय केलेले, दगडी गोट्यांचं हत्यार तयार केलं, नंतर त्यांनी तासणी तयार केलेली, नंतर वर्तुळाकार घन आकृती तयार केलेली, तर दगडी छिलक्यांचे तोड हत्यार म्हणून त्यांनी उपयोगात आणलेला आहे. तर हाडांच्या टोचा म्हणजे शिवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेले, तर सिंगाचे तो खलिते देखील करू लागलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी हत्यारांचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच आपल्याला हत्यारे हे अश्मयुगातील हत्यारे महत्त्वाचे आहेत. ज्या काळामध्ये हत्याराच्या प्रामुख्याने दगडांची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतात. ज्या काळामध्ये माणसाने जास्त प्रमाणामध्ये दगडाचा उपयोग केलेला आहे म्हणून त्याला दगडालाच अश्मयुग असं म्हणतात. हत्यारांचा आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाचे 3 कालखंड पडलेले. पहिला कालखंड म्हणजे पुराणाश्म, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग अशा 3 युगामध्ये मानवाने हत्यार जास्त प्रमाणात उपयोगात आणलेले आहेत. मग पुराणाश्मयुग म्हणजे काय? पुराणाश्मयुगाचा जो काही अभ्यास असेल आपल्याला करायचा. पुराणाश्म कुशल मानव आणि ताठ करण्याचा मानव या दोन्हीही आघात तंत्राने हत्यारे बनवलेली. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे जे काही छिलके उडवले जायचे आणि छिलके उडवल्यावर छिलके काढणे याला आघात तंत्र असं म्हटलं जातात. या पद्धतीने तयार केलेली पुराणाश्म युगातील सुरुवातीची हत्यारे आबडधोबड होती. त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार होती. हत्यारांना
तोड हत्यारे सुद्धा म्हटल्या जातात. त्याचा उपयोग फक्त कठीण कवचाचे फळे हाडे फोडण्यासाठी करणे शक्य होते. कुशल मानवाने तयार केलेल्या हत्यारे अशा प्रकारची हत्यारे होती की कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे अवगत झालेले होते. शिकार कशी करायची त्याला चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळं कोणत्या हत्याराचा उपयोग तो करत असाल हत्यारावरून आपणास समजले जाते. ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत. ते छिलके कातड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसांचे किंवा अन्नपदार्थांचे तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी त्याने केलेला असावा. कुशल मानवाने तोड हत्यारापेक्षा ताठ कण्याच्या मानवाने बनवलेली जी काही हातकुराड होती, हातकुराड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती. फरशी म्हणजेच पसरट पात्याची कुराड. प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी तो आधी मनामध्ये साकार व्हावे लागते. तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरावे लागते. ताठ कण्याचा मानव हत्यार घडवण्याच्या आधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत असत. दगडांचे छोटे छोटे छिलके काढण्यासाठी सांबर शिंगासारख्या वस्तूंच्या घन वापराला शिवाय काढलेल्या छोट्या छिलक्यांच्या कडांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या असाव्यात. त्या त्याच्या उपयोगासाठी आलेल्या असाव्यात. म्हणजेच तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे हत्यार तयार करायची शक्कल, अक्कल आणि बुद्धी तो लढू लागलेला आहे. सुधारलेल्या हत्यारामुळे ताठ कण्यांच्या मानवांच्या अन्नामध्ये अनेक विविधता सापडली आहे. त्यांनी बराचसा बदल घडून आणलेला आहे. खाली दिलेल्या चित्रामध्ये त्यांनी काय कार्य केलेलं असेल. मोठ्या छिलक्यांचे पुन्हा छोटे छिलके काढणे, सांबर शिंग्यांचे घन, दगडी घन आणि छोट्या छिलक्याचे बारीक बारीक छिलके काढणे, हातकुराड, तासण्या, तोड हत्यारे असे वेगवेगळे अवजारे तो वापरू लागला होता. कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांचे शिकार करता येणे शक्य झाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी ससा, हरण, गवा अशा प्राण्यांची शिकार करण्यासाठी समावेश केलेला असावा. शक्तिमान मानवाने दगडी हत्यारे बनवण्यासाठी तंत्रामध्ये आणखीन प्रगती केलेली, विकास केलेला आहे. तो लहान आकाराचे हत्यारे तयार सुद्धा करू लागलेला आहे. बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रामध्ये क्रांती म्हणजे जास्त प्रमाणामध्ये बदल घडून आणलेले आहेत. त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले असावे. या लांब पात्यापासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखे विविध प्रकारचे हत्यारे तो बनवू लागला होता. तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड म्हणजेच हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा सुद्धा उपयोग त्याने करायला सुरुवात केली. बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे जे काही तंत्र होते, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूपच प्रगती केली होती. त्यामुळे त्याला एकच परिसरामध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले होते. म्हणजे एका ठिकाणी तो जास्त काळ राहू लागला. बुद्धिमान मानवाने टोळ्या झोपड्या बांधून तो भीमबेटका येथील पुराणाश्म युगामध्ये काही चित्रे पाहायला मिळतात. त्या चित्रावरून अनुमान लावलं जातं की त्यांच्यामध्ये कोणकोणते बदल घडला. काही सामूहिक उत्सवही तो करू लागला. उत्सव म्हणजे सणवार साजरे करणे. बुद्धिमान मानवाने निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू गुहामध्ये यांचा समावेश पाहायला मिळतोय. बुद्धिमान मानव दागिने म्हणजेच आभूषणे सुद्धा वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून जे काही तयार केलेले आहे काळातील मणी मिळालेले आहेत त्याच्यावरून अनुमान लावला जातो. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्म युगामध्येच झालेली असावी. भारतामध्ये पुराश्म युगीन हत्याराचे अवशेष काश्मीरमधील तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहे. पुराश्म युगीन मानवांचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळाले नाहीत. मध्य प्रदेशामध्ये होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हाथनोरा नावाचे गाव आहे. या गावच्या परिसरामध्ये आश्मभूत कवटी आणि खांद्यांचे हाडे यांचे अवशेष मिळालेले आहेत. या अवशेष पुराणाश्म युगातील एका स्त्रीचे आहे. त्याखेरीज पदुचेरीजवळ असलेल्या एका गावामध्ये परिसरामध्ये आश्म युगातील जे काही एक
बालकाची आश्मभूत कवटी मिळालेली अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामधून पुराश्मयुगीन मानवांचे काही अवशेष मिळाले आहेत। जास्त प्रमाणामध्ये ते श्रीलंका देशातून आणि अफगाणिस्तानमध्ये पाहायला मिळतात। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिकजवळ गंगापूर आणि नेवाशाजवळील चिरकी नेवासा हे स्थळ प्रसिद्ध आहे। गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे। चिरकी नेवासा प्रवारा नदीच्या काठावर आहे। त्या काळामध्ये पाणी हा घटक आवश्यक असल्यामुळं नदीकाठी वस्ती करून आणि शेतीसाठी नदीकाठी वस्ती करताना मानव पाहायला मिळतोय। तर मध्याश्मयुगातील बुद्धिवान मानवाचे पाऊल आणखी पुढे चाललेले आहेत। कुत्रा मांसाळला आहे, त्यांनी कुत्रा पाळलेला आहे। मध्याश्मयुगाचे हवामान आणि पर्यावरणातील बदलामुळे मानवांची जीवन पद्धतीमध्ये सुद्धा बदल घडून आलेला आहे। बुद्धिमान मानव शिकारी सोबतच पशुपालन देखील करू लागलेला आहे। नैसर्गिकरित्या उगवलेल्या धान्यांची कापणीही करू लागला, त्यामुळे ते वर्षातील काही काळ एका ठिकाणी राहणे त्याला शक्य झालं होतं। मानवाला एका जागी राहण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये विविध वनस्पतीचा समावेश त्यांनी करून घेतला होता। या काळी तो शेळी मेंढी या प्राण्यांच्या मासावळ्याच्या म्हणजेच पाळण्याची त्यांनी सुरुवात केलेली। या सगळ्यांचा विचार करता मध्याश्मयुगातील बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये रस होता आणि वेगवेगळ्या प्रकारचे वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची त्यांना आवश्यकता भासू लागली होती। म्हणून त्यांनी तो वेगवेगळा बदल देखील घडवला होता। लाकडाला किंवा हाडाला खाच करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसवत असत। अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारखी काही अवजारे बनवू लागला आहे। भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळाले आहेत। राजस्थानमधील बागोरा, मध्य प्रदेशातील भीमबेटका आणि गुजरातमधील लांगनज, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचे पाटणे ही काही महत्त्वाची स्थळे आपणास पाहायला मिळतात। म्हणजेच मध्याश्मयुगातील अवजारासाठी उपयोगात आलेली पाती, पन्हाळदारी गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यापासून अलग केलेले असतात। ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्मशास्त्रे म्हटले जातात। काळात टोकाला छोटी पाते बसवण्याचा बाण म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो। मध्याश्मयुगातील सूक्ष्म शस्त्रे कोणती होती तर पन्हाळीदार गाभा कोणता होता तर मध्ययुगातील सूक्ष्म शस्त्रे आणि त्यावर बाणांच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग, त्याचबरोबर जी काही हाडे होती त्यांना सुद्धा आकार देऊन हाडापासून गळ वगैरे अशी मासे मारण्यासाठी उपयोग केला जात असत। म्हणजेच नवाश्मयुग, आता नव्याने सुरू होणाऱ्या युगाला नवाश्मयुग असं म्हटलं जातं। नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत तयार केलेली दगड हत्यारे वापरले जायचे। नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणून त्यांना नवाश्मयुगाचा काळ असं म्हटलं जातं। नव्या पद्धतीने जे काही नवीन हत्यारांचा उपयोग केला जातो त्याला नवाश्मयुग असे म्हटले जातात। नवाश्मयुगामध्ये शेती आणि पशुपालन करणे, नित्याची जीवन पद्धती सुरू झाली होती। शेतीचे कामे तो करू लागला होता। निर्वाहाचे प्रमुख साधन न राहता ते शेतीला पशुपालनाचा एक पूरक साधन म्हणून केला होता। भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगाच्या संस्कृतीचे अवशेष मिळतात। गंगेच्या खोऱ्यामध्ये दक्षिण भारतातही नवाश्मयुगाची जी काही साधने आहेत ती पाहायला मिळतात। आणि या पाठामध्ये जे काही दगडांचा युग होता तर त्या युगामध्ये दगडापासून सुरुवात करून नवाश्मयुगामध्ये मानवाने नव्याने सुरुवात केलेले युग आहे। तर ह्या गरजेनुसार मानव कसा बदलला गेलेला आहे, हत्यारे कशी तयार केली गेलेली आहे, त्यांना आकार कसा दिलेला आहे, तो भटक्या कार्यामधून स्थिर कार्यापर्यंत कसा आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतात। आश्मयुग म्हणजे दगडाचा, आपण दगडामधून त्यांनी नव्याने काय निर्माण केलं हे पाठात आपण पाहिलं आहे।